इथं ताकद त्या ठिकाणी NSUIच्या कार्यकर्त्यांना देणं पोलिसांच्याकडून अभिप्रेत होतं. उलटं NSUIचे कार्यकर्ते त्या मुलींना वाचवायला आले, त्यांच्यावरच तुम्ही लाठीमार करता. ही कुठली पद्धत आहे मला कळत नाही. मिस्टर फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचा फार विहार करता. पुण्यासारख्या शहरात सुद्धा महिलांचा आवाज दाबला जात असेल. खरंच पुरोगामी महाराष्ट्र उरलाय. मुलींना कोंडल्या जातं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शनिवारी होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रम शनिवारी 22 ऑगस्ट रोजी SSPMPS प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळपासून या भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात जमले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी दबाव आणला, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, अशी माहिती पोलिसांनी दिली. काँग्रेस नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमास पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 500 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. SSPMS प्रशालेच्या मैदानावर पार पडणाऱ्या या कार्यक्रमास होणारी गर्दी विचारात घेऊन RTO चौक परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेतील 700 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी 42,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली. प्रवेशद्वार आणि वाहनतळाच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. RTO चौकापासून राजा बहादूर मिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाढल्यास वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शाम को जब खाना खा रहे थे तो हमें कॉल आता है कि COAP के जो स्टूडेंट्स ने हमें मीडिया बाइट्स दिए थे फॉर छात्रों की गूंज कल होने वाला है. तो नॉन पॉलिटिकल इवेंट के लिए हमने स्टूडेंट्स का बस फीडबैक लिया था और वो मीडिया में गया था. वो स्टूडेंट्स का हमें फोन आता है उनके मेंबर्स का कि ऐसे ऐसे करके ये स्टूडेंट्स को एक रूम में लॉक करके रखा है. कोंडले त्यांना रूम मध्ये, त्यांना बाहेर जाता येत नाहीये. हे आम्हाला आलीच झालं आणि आम्ही इन्व्हेस्टिगेट करायला इथं आलो. वी केम हिअर टू इन्व्हेस्टिगेट अबाउट दिस. All of NSUI members. First day they were not allowing us to go in, and they took 15 minutes to find one girl in a hostel. In this age, you're taking so much time to find one girl. Another girl was there. She was also being pressured. She is not living in hostel. जो हॉस्टल में लड़की थी, मेरे को जब ऊपर भेजा, वो लड़की रो रही थी, उसको बोलने नहीं आ रहा था. उसका भाई कॉल पे था, वो बोल रहा था मेरे से. वो वार्डन मैम ने मेरे को बोलने नहीं दिया है. She did not let me record. I have recording a little bit. I took some recording. वो मैडम ने कुछ भी बोलने नहीं दिया मेरे को उसके साथ. वो डर गई है पूरी लड़की. वो रो रही है. वो उसके फ्रेंड्स के साथ रही है अभी. नाउ शी इज आउट ऑफ डेंजर, बट वो रो रही थी. उसके फोन पे थी. शी इज एब्सोल्युटली इन. इतना वो डर गई है वो लड़की, उसको बोलने भी नहीं आ रहा था. आई फेल्ट सो बैड कि अब इतना स्टूडेंट्स के लिए कर रहे हैं, ऐसे ऐसे कार्य कर रहे लोग. व्हाट इज दिस द स्टूडेंट्स न्यू इंडिया फॉर अस. दिस इज व्हाट इज गवर्निंग अस. दीस पीपल आर द पीपल हु आर गवर्निंग अस. ये ऊपर जाके देखा वो मैम लड़की को बोलने नहीं आ रहा था. मैं हार्ट पेट सो बैड मैम. वेरी horrible event that is done. It's alleged by BP members that they are put into the room. This is the allegation. And until the investigation is done and whoever has done this is in jail, we are not leaving this college unless and until we know that which people have done this to those girls. We are not leaving this college. तुम्ही ब्लॅकमेलिंग करून त्या कोणीकडून आज व्हिडिओ करून घेतलाय. तो व्हिडिओ आमच्याकडे विद्यापीठ प्रशासनाची माफी मागायला लावली आहे. एका अनाथ मुलीला जिथे तुम्ही 3 वर्ष स्कॉलरशिप दिली नाही, त्या मुलीने तिच्यासाठी आवाज उठवला. आज तुम्ही तिला माफी मागायला लावली, तिला धमकावलं, तिला एका रूम मध्ये बंद करून ठेवलं आणि आम्हाला साधं हे बघू दिलं जात नाहीये की ती पोरगी सेफ आहे की नाही. मला मारहाण झाली. सुविधेच्या अनुषंगानं असंतोष आहे. मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधून तक्रारींचा फार मोठा पाडा हा वाचला जात आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे, या प्रतिसादाच्या अनुषंगानं कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी
जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो. कार्यक्रम हा अत्यंत मोठा आणि फार चांगल्या स्वरूपाचा होणार आहे. भरभरून विद्यार्थ्यांनी येतात. आपण बघताय की रात्रीचे 12 वाजले मात्र विद्यार्थिनी ज्या आहेत, स्वयंसेवक जे आहेत, हे या सर्व कार्यक्रमाकरता प्राण ओतून सर्व तयारी करत आहेत. या तयारीला कुठेतरी गालबोट लावावं, या प्रकरणात असं काहीतरी एक स्टंट करावा की जेणेकरून उद्या तिथे विद्यार्थ्यांनी येता कामा नये. अशा प्रकारचा यांचा असणारा हा कट होता, हे कारस्थान होतं. हे वेळीच त्या ठिकाणी हे कुठेतरी मोडून निघालंय असं या ठिकाणी म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल. हे औटघटकेचा जो विषय आहे हा राहू नये. या ठिकाणी शांतता राहावी, शांतता नांदावी. काँग्रेस जो आहे तो शांततेने सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे. झालेल्या प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. उद्या पोलिसांनी सगळे जे मार्ग आहेत ते मार्ग मोकळे करावेत. जे अशा प्रकारचे गुंड आहेत त्यांना वेळीच त्यांनी आवर घालावा आणि पोलिसांकडून सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हीच आमची अपेक्षा आहे. त्यांनी खलत्वाला बाजूला ठेवून जी सज्जन शक्ती पुण्यामध्ये समोर आली आहे, या सर्वांना या राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्यांनी मदत करावी. हा एकंदरीत जो विषय आहे त्या विषयामध्ये भाडोत्री गुंड पाठवण्यामागचं कारण हे स्पष्ट झालेलं आहे. मात्र उद्याचा कार्यक्रम हा ऐतिहासिक स्वरूपाचा पुण्यात होणार आहे. सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये यावं. कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कुठलाही अपप्रकार हा निश्चित स्वरूपात घडणार नाही. आणि मुलींनी मोठ्या प्रमाणावर यायचं. सावित्रीच्या लेखी आहेत, राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी आहेत आणि त्या लेखी येऊन समता जी आहे त्याची नांदी आणि शिक्षणातील संधी जी आहे आणि त्याची सुरक्षितता या मुद्द्यावर त्या ठिकाणी हेतुभूत करावं, एवढंच आव्हान उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देत असताना युवा वर्गाकडून आणि युवतींकडून आहे. या संदर्भातला जो दावे प्रतिदावे जे आहेत हे एक फेक नेरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष एबीव्हीपी कुठेतरी करत आहे. त्यांच्याजवळ दुसरं काही नाही. त्यांच्या पायाखालची जमीन घसरून गेलेली आहे. या ठिकाणचे उच्च शिक्षण मंत्री इथलेच आहेत आणि ते इथले मंत्री आहेत आणि त्यांच्या शहरामध्ये जर अशा प्रकारची प्रकरणं समोर येत असतील तर अशा चुकीचं फेक नेरेटिव्ह स्थापन करून कुठेतरी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती कमी राहील असा त्यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे. मात्र मुलींनी ठरवलेलं आहे त्या कार्यक्रमाला येणारच आहेत. एनएसयूच्या मुलींना जी काही मारहाण झाली त्या संदर्भात आपण काही तक्रार दाखल करणार आहे का? या संदर्भात उद्या कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीकरता आपण बघत आहात सगळे आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक जीवाचं रान करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची निपक्ष चौकशी करावी ही आमची असणारी मागणी आणि भूमिका आहे. इतपर हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या संदर्भामध्ये आम्ही निश्चित त्याचा पाठपुरावा करू. ज्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या मुलीला आवाहन करणार का तिने कार्यक्रमाला यावं? सगळ्यांना कार्यक्रम जो आहे हा लिमिटेड नाही. बारकोड करून स्कॅन करून त्या ठिकाणी यावं असाच कार्यक्रम आहे. हा सर्वांसाठी खुला आहे. आधीच सांगितलं. उद्याचा कार्यक्रम ऐतिहासिक स्वरूपाचा होणार आहे आणि शांततेने होणार आहे आणि क्रांतिकारक असा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. काही माहिती घेतली का तुम्ही? दिलं नाही सीसीटीव्हीचा. आम्ही तिथं गेलो. मला केवढ्या वेळानंतर आज जवळ त्यांनी मला तिथं ती घाबरली. ऑब्व्हियसली घाबरणार आहे ती मुलगी. आत गेल्यानंतर त्या मुलगीला बोलायला येत नव्हतं. ती मुलगी एवढी घाबरलेली. तिचे सगळे फ्रेंड्स तिला घेऊन बसलेले. मॅम ती मुलगी घाबरली. ह्या एबीव्हीपीची गुंड आम्ही त्या पोरगीसाठी इथं हे करायला लागलो नाही का? हे एबीव्हीपीचे गुंड इथं बसून आमच्या विरुद्ध प्रोटेस्ट करायला लागलात. एबीव्हीपी म्हणतात स्वतःला ह्याच्या स्टुडंटसाठी जेलमध्ये घाला. जेवढे पण लोक याच्यामध्ये सापडतात त्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय आम्ही इथून जात नाहीत. ताईला खरंच घेऊन जा. ती खूप घाबरली आहे. आम्हाला म्हणजे ती आहे आतमध्ये. आम्ही फक्त मागतोय तिला 2 मिनिटं भेटू द्या. काय म्हणते? काय म्हणतायत तुम्ही अलाव तुम्ही दार उघडायला लावा ना त्यांना. आम्ही केव्हाच आम्ही म्हणतोय. तिने सगळं सांगितलं आपल्याला खरं खरं. हिच्याकडे सगळे दादा आम्ही त्या स्टुडंटसाठी भांडायला आल्यावर एबीव्हीपी आमच्या विरोधात करत होती. जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई होत नाही आम्ही उठत नाही. स्टुडंटसाठी दिवस रात्र काम करायला लागलो आम्ही. त्याला तरी लाज वाटते का आमच्या विरुद्ध हे करण्याची? जोपर्यंत पोलीस करतात पोलीस आम्हालाच बोलतात की तुम्ही इथून उठून जावा म्हणून. काय कुठला ताराशेमध्ये राहतोय आम्ही?
नहीं, वहाँ पे बहुत भीड़ है। मैं अभी दीदी को कैसे लेके आया मेरे पास नहीं, वो आ रहे ना, अभी वो आते बेटे आ रहे ना, इसलिए तो मैं बोला दीदी को इधर